अहमद पटेल व शरद पवार यांच्यामध्ये वाद झाला होता हे नाकारता येत नाही। जेव्हा गठबंधन बनवायला जातो तेव्हा असे वाद होतात। शरद पवारांच्या खांद्यावर हात ठेवून उलटी उडी मारली। 5 वर्ष तटकरे शरद पवारांकडे का जात होते? चला बीजेपी मध्ये जाऊया हे सांगायला। अलिबागच्या मीटिंगमध्ये 2014 मध्ये काय बोलला होता हे आठवते आहे का तुम्हाला? तुम्ही किती वेळा सांगितले की आपण बीजेपीत जाऊया, यासाठी तुम्ही अलिबागला खास बैठक बोलावली। आयत्या वेळी सगळं अंगावर येते आहे पाहून शरद पवारांचे नाव घेत आहेत। एखादं कार्ट घरात असतं जे कुटुंबातील सगळ्यांना त्रास देत असतं। त्याने कुटुंबाला त्रास दिला, कुटुंब तोडलं, घर फोडलं। नरेंद्र मोदींना मी सांगू इच्छितो की घर फुटतं असताना पण त्यांनी विचार नाही सोडले। एकत्रित कुटुंबाचा त्याग करून आपल्या विचारांना मिठी मारून उभं राहणं याची इतिहासात नोंद होईल। बाळासाहेबांच्या फोटोला डांबर ठाण्यात कधी कोणी फासले नाही। विरोधी पक्षात असताना एखादं लफडं झालं होतं तेव्हा मी त्यांचं नाव नाही घेत, पण तो आज तुमचा आमदार आहे। वैयक्तिक पातळीवर येऊ नका। म्हस्के माझ्या डोक्यातील कॉम्प्युटरमध्ये फार गोष्टी डिस्क आहेत। घरातून पळून जाणारा, शिवसेनेची गद्दारी करून राणेंच्या गोठात जाणारा, नंतर गाडीत बसून उद्धव ठाकरेंची क्षमा मागणारा, याने मला अक्कल शिकवायची का? जे पेराल तेच उगवेल। तुम्ही 2.5 वर्ष जे काय इथे दम देऊन केले ते आयुष्यभर तलवारीच्या ताकदीवर लढतात, ते तलवारीनेच मरतात। तुम्हाला कायम हे गोतावळ जवळ लागते। पोलीस काही करणार नाहीत, पोलिसांवर अपेक्षा ठेवू नका। पोलिसांची यात चूक नाही, पोलिसांना दोष देऊ नका। जर वरून फोन येणार असतील तर पोलीस बिचारे काय करणार? पोलिसांचं वागणं संशयास्पद आहे असं बरोबर नाही। पोलीस हे राज्याचे पोलीस आहेत, सरकारचे नाहीत। प्रत्येक नागरिकाची दक्षता, सुरक्षा महत्त्वाची आहे, हे पोलिसांना कळायला हवं। इथे तर सर्व एकतर्फी सुरू आहे। नाही, पोलीस काय करणार नाही। पोलीस कोणाला अटक करणार? कोणाला अटक करणार पोलिसांकडनं काय अपेक्षा ठेवू नका। पोलिसांची चूक नाही ह्याच्यात। पोलिसांना दोष देऊ नका। जर वरनं फोन येणार असतील की यांना पकडू नका, जाऊ द्या, आम्ही मिटवतो आपापसात, पोलीस बिचारे काय करणार आहेत? तर काल गणेश नाईक, संदीप नाईक, संजय नाईक फॉर्म भरण्याच्या वेळेस होते, मात्र निरंजन डावखरे आणि केळकर हे रॅलीमध्ये दिसून आले नाही। खास करून आणि भाजपचे मी काय भाजपमध्ये नाही, काही ते म्हणजे शिंदे गटात नाही, मी कोणाच्याही गटात नाही। म्हणजे कोण होतं कोण नव्हतं, का आले नाहीत, मी काय, मला कशाला प्रश्न विचारताय? माझा काय संबंध? सर, सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं, त्या ठिकाणी जी सरकारी यंत्रणा हवी असते हेलिकॉप्टरला मार्गदर्शन करण्यासाठी, पहिली पायलटला ती नसल्यामुळे ते क्रॅश झाल्याचं जे आरोप आहेत ते करण्यात येतात। ठीक आहे, तिच्यावर काय न बोललेलं बरं आहे। हे असं म्हणजे पोलिसांचं वागणंच संशयास्पद आहे, असं बरोबर नाही। पोलीस हे राज्याचे पोलीस आहेत, हे सरकारचे पोलीस नाही। त्या राज्य सरकारचा प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही महत्त्वाची आहे, हे ओळखून त्यांनी काम केलं पाहिजे। इथे ते एकतर्फी चालू आहे सगळं, एकतर्फी। तर मोदी म्हणतात की ठाकरे, उद्धव ठाकरे अडचणीत आलं पहिला मी पाठीशी उभा राहणार आणि रश्मी ठाकरे यांना त्यांनी वारंवार आजारी असताना फोन केले होते, त्या संदर्भात नाही असेल ना। त्याच्यामध्ये काय असं आहे की उद्धव ठाकरे गंभीर आजारी होते, फोन कोणी केले माहीत नाही। मी तर दररोजच फोन करायचो, कारण का शेवटी माणुसकी नावाची गोष्ट आहे ना। मी आजारी असताना माझा जीव वाचवण्यात सर्वात मोठा हात जर कोणाचा असेल तर तो उद्धव ठाकरेंचा आहे। मला जे फोर्टिसमध्ये शिफ्ट केलं तो फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंचा आग्रह होता। आणि जेव्हा माझी बायको ऐकत नाही असं दिसलं तेव्हा त्यांनी पवारसाहेबांना फोन केला आणि पवारसाहेबांनी बायकोला फोन करून सांगितलं जे उद्धव ठाकरे सांगतायत तेच करायचं। ते म्हणाले साहेब तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे होईल, आणि मग मला फोर्टिसला नेला। असं जेव्हा माणूस जीवन मृत्यूची लढाई लढत असतो तेव्हा आपण असा कुठे विचार करतो कोण काय काय काय, ती माणुसकी असते। आता त्यांचं म्हणणं की अडचणीत असताना मी त्यांच्या पाठीशी इथून पुढे उद्धव ठाकरे ज्यावेळेस अडचणीत येतील त्याच पहिल्यांदा मी त्यांना मदत आता चांगलं आहे। सध्या पवार आता अडचणीत असताना पवार त्यांच्या पाठीशी कोणाच्या? उद्धव ठाकरे जी अडचण निर्माण झालेली आहे त्यानुसार पवार हे पहिल्यांदा अडचणीत। असं आहे की आत्ताची उद्धव ठाकरेंसमोरची अडचण ही कोणी तयार केली आहे? त्यांना सर्वात जास्त साथ कोणी दिली आहे? आणि साहेबांसमोर अडचण जेव्हा तयार झाली तेव्हा त्यांना साथ कोणी दिली आहे? एक तर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे। आणि जेव्हा त्यांना त्रास झाला उद्धवजींना,
तेव्हा साथ कोणी दिली? सोनिया गांधी, शरद पवार, राहुल गांधी. आपल्यापणा असतो ना. त्यांचं म्हणणं आहे की बाळासाहेबांचं माझ्यावरती अतिशय प्रेम होतं, त्यांचं कर्ज विसरू शकत नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं. नाही, त्यांचं असं म्हणणं आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं आणि तीच बाळासाहेबांना माझ्याकडून श्रद्धांजली खरी एकनाथ श्रद्धांजली. शिंदेंना ज्यांनी मुख्यमंत्री केलं. चालेल. म्हणजे ते कबूलच करतायत ना की शिवसेना फोडली चांगली. एका अर्थी कबुलीच आहे ना. ओके. थँक्यू.